नमस्कार, मी डॉक्टर यशपाल बडगुजर, समच्छा हॉस्पिटल बोदवड, मुळव्याध, भगंदर, फिशर या आजारांवर मागील 15 वर्षापासून ट्रीटमेंट करतो आहे। आतापर्यंत जवळपास 10,000 रुग्णांची आपण तपासणी केलेली, त्यांना सल्ला दिलेला आहे आणि जवळपास 3,500 ते 4,000च्या वर रुग्णांवर क्षारसूत्र पद्धतीने कायमस्वरूपी उपचार केलेला आहे मुळव्याध, भगंदर, फिशर ह्या आजारांचा। आज आपला व्हिडिओ बनवण्याचा विषय असा आहे की बरेच लोक आमच्याकडे येतात, तपासणी करतात आणि आम्ही त्यांना आजाराचं निदान करून सांगतो किंवा त्यांना मूळव्याध आहे, भगंदर आहे, फिशर आहे आणि त्यांना ट्रीटमेंटचा खर्च सांगतो किंवा आमची 15 ते 20 मिनिटांची क्षारसूत्र पद्धतीची ट्रीटमेंट असते। छोट्या भूलमध्ये आम्ही ही ट्रीटमेंट करतो आणि पेशंट कायमचा बरा होतो। हे सगळं आम्ही पेशंटला समजून सांगतो आणि जेव्हा आम्ही त्यांना पैसे सांगतो की बाबा ह्या प्रोसिजरला, ह्या ट्रीटमेंटला एवढे पैसे लागतात, तर बरेच रुग्ण म्हणतात, पेशंट आम्हाला असं सांगतात किंवा बंगाली डॉक्टरकडे किंवा बंगाली माणसाकडे याच्यापेक्षा कमी पैसे लागतात, तर तुम्ही एवढे जास्त का सांगतात? तर हा जो फरक आहे ना, हा फरक लोकांना समजून सांगणे, पेशंटना समजून सांगणे, याच्यासाठी आपण आज हा व्हिडिओ बनवतो आहे। आताच आपण आपल्या हॉस्पिटलमध्ये यांचं ट्रीटमेंट केली क्षारसूत्र पद्धतीने। तुमचं नाव काय आहे? गोकुळ कवरसिंग पाटील। हां, गोकुळ कवरसिंग पाटील। वय किती तुमचं? 36। आणि तुमचा फोन नंबर सांगा? 9356 38 87 40। गाव कोणतं? दोन, तालुका बोदवड, जिल्हा जळगाव। तर गोकुळ कवरसिंग पाटीलचं आत्ताच 15 ते 20 मिनिटापूर्वी आपण क्षारसूत्र पद्धतीने त्यांच्या मूळव्याधीच्या कोमांची ट्रीटमेंट केली। छोटी भूलमध्ये ट्रीटमेंट केली। ट्रीटमेंट करायला 15 ते 20 मिनिटं लागलेत आणि त्यांना मूळव्याधीचे 4 कोंब होते। किती कोंब होते मावशी? 4 कोंब होते। मूळव्याधीचे मोठे होते आणि त्यांना रक्तसुद्धा खूप जात होतं। कधीपासून आजार तुम्हाला? 10 वर्षापासून मूळव्याधीच्या कोमांचा आजार आहे आणि रक्ताची डायरेक्ट धार लागायची, चिरकांडी उडायची, बरोबर ना? खूप रक्त जात होतं आणि रक्त जाऊन आज त्यांच्या शरीरात फक्त 7 पॉईंट रक्त आहे, हिमोग्लोबिन त्यांचं 7 आहे। आणि अशा कंडिशनमध्ये आता 15 ते 20 मिनिटापूर्वी आपण त्यांची ट्रीटमेंट केली। बरं, किती वेळ चालली तुमची ट्रीटमेंट? फक्त 15 ते 20 मिनिट। दुखलं का ट्रीटमेंट करताना? काही आता काही त्रास होतोय? काहीच नाही त्रास। म्हणजे ट्रीटमेंट झाली 15 ते 20 मिनिटाची, पेशंटला कोणत्या पद्धतीचा त्रास नाही, छोटी भूल दिली, पेशंट एकदम स्वस्थ आहे, बोलतोय, सगळं सांगतोय। आणि या पेशंटची आई आहे। मावशी तुमचं नाव काय? हां, पुष्पाबाई कवरसिंग पाटील। वय किती तुमचं? हां, तर मावशींचं वय 65 आहे आणि मावशींचं जवळपास 7 ते 8 वर्षापूर्वी आपण क्षारसूत्र पद्धतीने मूळव्याधीच्या कोमांचं सुद्धा ट्रीटमेंट आपल्या हॉस्पिटलला केली होती। ते 7 वर्षापासून आता मध्ये काही त्रास आहे का तुम्हाला ट्रीटमेंट? हां, म्हणजे मागच्या 7 वर्षापासून ट्रीटमेंट केल्यापासून आजपर्यंत त्यांना कोणताच त्रास नाही, म्हणून त्यांनी त्यांच्या मुलाला आपल्याकडे या ट्रीटमेंटसाठी आणलं आणि आपण त्याची ट्रीटमेंट केली। तर सांगायचा मुद्दा असा आहे की आपण जेव्हा ही ट्रीटमेंट करतो तेव्हा हे एक प्रकारच्या ऑपरेशन थिएटरमध्ये करतो आपण। हे आपलं ऑपरेशन थिएटर आहे, इथे AC लावलेला आहे, हा लाईट आहे, हा टेबल आहे आणि ही ऑपरेशन थिएटरची स्पेशल रूम आहे। तर इकडे आपले इन्स्ट्रुमेंट ठेवलेले आहे। ते इन्स्ट्रुमेंट ऑटोक्लेव करावे लागतात, मग ते निर्जंतुक करावे लागतात। तर ते निर्जंतुक करून ह्या चेंबरमध्ये ठेवले जातात। जेव्हा पेशंटला गरज असते तेव्हा ते वापरले जातात। इथं सगळं ड्रेसिंगचं साहित्य आहे। ही आपली ऑक्सिजनची पाईपलाईन आहे। एखाद्या पेशंटला काही प्रॉब्लेम आला तर त्याला ऑक्सिजनची आपल्याकडे सुविधा आहे। त्याच्यानंतर हे आपलं इलेक्ट्रिक कॉटरी किंवा लेझरसारखं मशीन आहे, याची गरज पडे तो वापरतो। इथे इमर्जन्सीचे औषधं ठेवलेले आहेत। हा ड्रम आहे। ह्या ड्रममध्ये आपण जे ड्रेसिंगसाठी पॅड, कॉटन किंवा कापूस किंवा काही विशिष्ट गोष्टी वापरतो ते आपण ऑटोक्लेव करून याच्यामध्ये ठेवत असतो। त्याच्यानंतर लाईट, इन्व्हर्टरची व्यवस्था, त्याच्यानंतर हे ऑटोक्लेवचं एक मशीन आहे। ह्यामध्ये आपण हे जे सगळे इन्स्ट्रुमेंट आहे आपले, की जे आपण ह्या ट्रीटमेंटसाठी जे काही आपण इन्स्ट्रुमेंट म्हणजे उपकरणं जे वापरतो, ते उपकरण प्रत्येक पेशंटला वापरल्यानंतर ते निर्जंतुक केले जातात। ते निर्जंतुक करण्यासाठी हे ऑटोक्लेव नावाचं मशीन म्हणजे आपण याच्यात टाकतो, एका विशिष्ट हीटला त्याला बॉईल करतो आणि ते निर्जंतुक होतात। त्याच्यानंतर हे फ्युमिगेशन मशीन आहे, म्हणजे प्रत्येक पेशंटची ट्रीटमेंट केली की हे ऑपरेशन थिएटर आहे, हे आपण निर्जंतुक करतो या फ्युमिगेशन मशीनने। याच्यात फॉर्मॅलिन टाकून हे पूर्ण निर्जंतुक केलं जातं। सांगण्याचा मुद्दा एवढा आहे की एका पेशंटचे इन्स्ट्रुमेंट दुसऱ्या पेशंटला वापरायचे नाही किंवा एका पेशंटला वापरलेले इंजेक्शन, सुया, सलाईन दुसऱ्या पेशंटला वापरायचं नाही। आणि प्रत्येक पेशंटला वापरताना प्रत्येक इन्स्ट्रुमेंट, प्रत्येक सामान जे ऑपरेशनसाठी किंवा क्षारसूत्र पद्धतीसाठी लागतं ते पूर्ण निर्जंतुक करूनच ते वापरायचं, जेणेकरून एका पेशंटचा आजार दुसऱ्या पेशंटला होणार नाही। आमच्या हॉस्पिटलला बरेच पेशंट असतात की बाबा अमुककडे ऑपरेशन किंवा ट्रीटमेंट केली, इंजेक्शन घेतलं, सुई घेतली आणि त्याचं इन्फेक्शन दुसरीकडे पसरलं। म्हणजे एखाद्या पेशंटला जसं तुम्ही ऐकलेलं असेल की HIV आजार की त्याला जगात औषध नाही, किंवा पांढरा कावीळ, त्याला आपण HBsAg म्हणतो,
की पांढरा कावीळ, की त्या पांढरा कावीळला सुद्धा जगामध्ये कोणत्याही प्रकारचं, कोणत्याही डॉक्टरला, कोणत्याही शहरात काहीच औषध नाही. असे आजार हे रक्तामार्फत किंवा इंजेक्शनमार्फत, सलाईनमार्फत किंवा ऑपरेशनसाठी किंवा एखाद्या ट्रीटमेंट करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या उपकरणांना लागलेल्या रक्तामार्फत दुसऱ्या पेशंटला होऊ शकतो. ह्या सगळ्या गोष्टींची काळजी आपण हे ट्रीटमेंट करताना इथं घेतो, की ही काळजी कोणत्याही बंगालीच्या खोलीत किंवा दवाखान्यात घेतली जात नाही. कोणत्याही बंगालीकडे एक क्षारसूत्र पद्धतीने ट्रीटमेंट करण्यासाठी किंवा मूळव्याध भगंदरच्या ट्रीटमेंट करण्यासाठी कोणत्याही प्रकारची डिग्री त्यांच्याकडे उपलब्ध नसते. साध्या 10x10च्या खोलीमध्ये ते ट्रीटमेंट पण करतात, तिथंच झोपवतात, तिथंच पेशंट तपासतात, तिथंच गोळ्या लिहून देतात. अशा सगळ्या प्रकारचा कार्यक्रम त्यांचा चाललेला असतो. आणि बऱ्याच लोकांना वेगळ्या प्रकारचे संसर्गजन्य आजार की जे रक्तामार्फत पसरले जातात ते त्या बंगालीच्या येथून ट्रीटमेंट करून, कारण की ते एकाचा दुसऱ्याला, दुसऱ्याचा तिसऱ्याला ना निर्जंतुक करण्याची सोय आहे, ना त्याची काही साफसफाई करण्याची व्यवस्था आहे. तर अशा प्रकारे लोकांना हा पैशांचा जो फरक आहे, 2-3 हजारासाठी पेशंट बंगालीकडे ट्रीटमेंट करतात, तर या 2-4 हजार हे तुमच्या आयुष्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. कारण की त्याच्यासाठी सगळे इन्स्ट्रुमेंट, सामान, ऑक्सिजन, मशीन, मॉनिटर या सगळ्या गोष्टी आपल्याला त्याच्यामध्ये बघाव्या लागतात, कराव्या लागतात. आणि त्याच्यामध्ये एका पेशंटचा आजार दुसऱ्या पेशंटला होऊ नये याची काळजी घ्यावी लागते. म्हणून हे थोडेसे पैसे तुमचे वाढतात. म्हणून तुम्हाला ट्रीटमेंट करायची असेल मूळव्याध, भगंदर, फिशर या आजारांची, तर कोणत्याही रजिस्टर्ड डॉक्टरकडे करा की ज्यांच्याकडे ही ट्रीटमेंट करण्यासाठी योग्य ती डिग्री आहे, योग्य ती पदवी आहे, योग्य ते हॉस्पिटल आहे, हॉस्पिटलचं रजिस्ट्रेशन आहे. कारण की बंगालीकडे हे यापैकी कोणतीच गोष्ट उपलब्ध नाही. फक्त पैसे कमी लागतात किंवा कमी पैसे वाचतील म्हणून लोक त्यांच्याकडे आपला जीव आपलं धोक्यात घालतात. तर असं करू नका. ही एक विनंती करण्यासाठी आणि याच्याविषयीची माहिती देण्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर आमचं हॉस्पिटल आपण एकदा दाखवून दे. हे आमच्या ऑपरेशन थिएटरची रूम आहे. त्याच्यानंतर हे पुढचं आमचा हॉल आहे. तिकडं पूर्ण हॉस्पिटल आहे. तुम्ही बाहेरून बघू शकतात की हे हॉस्पिटल आहे. साधारण 2-2.5 हजार स्क्वेअर फूट जागेमध्ये आपलं हॉस्पिटलची ही व्यवस्था केलेली आहे. तर असेच आमचे अनुभव किंवा आमचे पेशंटची माहिती तुम्हाला बघायची असेल तर आमच्या हॉस्पिटलचं समछाया हॉस्पिटल नावाने एक यूट्यूब चॅनल आहे, डॉक्टर यशपाल बडगुजर समछाया हॉस्पिटल. त्याच्यावर पेशंटचे नाव, गाव, पत्ते, त्यांचे फोन नंबर याच्यासोबत आम्ही त्यांचे अनुभव शेअर करत असतो. तुम्ही त्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि ते अनुभव नक्की बघा. धन्यवाद.